नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढे पण आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्ही मागील व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज आमचे मागील व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमचा चॅनल हा स्पेसियली इंग्लिश स्पीकिंगसाठी असा नसून सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये शालेय शिक्षणाचे विद्यार्थी आले, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आले, त्याचप्रमाणे इंग्रजी शिकण्याची आवड असणाऱ्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अगोदरचे व्हिडिओ जे दिले आहेत ते तुम्ही पहा. आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची मिश्र वाक्ये. चला तर आता आपण सुरुवात करू. पहिलं वाक्य आहे, त्यांनी आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं. त्यांनी आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं. वाक्याना ते इन्व्हायटेड ऑल ऑफ अस. ते इन्व्हायटेड ऑल ऑफ अस. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, तिने ही सर्व पुस्तके वाचली आहेत. वाक्याना शी हॅज रीड ऑल ऑफ धिस बुक्स. शी हॅज रीड ऑल ऑफ धिस बुक्स. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, हा दुसरा प्रश्न आहे. हा दुसरा प्रश्न आहे. वाक्याना धिस इज अनदर क्वेश्चन. धिस इज अनदर क्वेश्चन. त्याच्यानंतर चौथं वाक्य, माझं तुमच्या दोघांवर प्रेम आहे. माझं तुमच्या दोघांवर प्रेम आहे. वाक्याना आय लव्ह यू बोथ. आय लव्ह यू बोथ. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, तुला काय पाहिजे आहे, पेन की पेन्सिल की दोन्ही. वाक्याना व्हॉट डू यू वॉन्ट, पेन ऑर पेन्सिल ऑर बोथ. त्याच्यानंतर सहा वाक्य, ती लेखक आणि प्रकाशक दोन्ही आहे. वाक्याना शी इज बोथ अ रायटर अँड अ पब्लिशर. शी इज बोथ अ रायटर अँड अ पब्लिशर. सातवं वाक्य, ते एक दुसऱ्यांकडे पाहत होते. ते एक दुसऱ्यांकडे पाहत होते. वाक्याना दे वेअर लुकिंग ॲट इच ऑदर. दे वेअर लुकिंग ॲट इच ऑदर. त्याच्यानंतर आठवं वाक्य, कोणताच मार्ग सोपा नाही. कोणताच मार्ग सोपा नाही. वाक्याना नायदर वे इज इझी. नायदर वे इज इझी. त्याच्यानंतर नववं वाक्य, ती दर रविवारी इथे येते. ती दर रविवारी इथे येते. वाक्याना शी कम्स हिअर एव्हरी संडे. शी कम्स हिअर एव्हरी संडे. त्याच्यानंतर 10वं वाक्य, मला तिच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास आहे. मला तिच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास आहे. वाक्याना आय हॅव एव्हरी कॉन्फिडन्स इन हर ॲबिलिटी. आय हॅव एव्हरी कॉन्फिडन्स इन हर ॲबिलिटी. त्याच्यानंतर 11वं वाक्य, प्रत्येकजण तयार आहे. प्रत्येकजण तयार आहे. वाक्याना एव्हरीबडी इज रेडी. एव्हरीबडी इज रेडी. त्याच्यानंतर 12वं वाक्य, पैसा सगळं काही असू शकत नाही. पैसा सगळं काही असू शकत नाही. वाक्याना मनी कांट बी एव्हरीथिंग. मनी कांट बी एव्हरीथिंग. त्याच्यानंतर 13वं वाक्य, माझ्याकडे विचार करण्यासाठी खूप कमी वेळ होता. माझ्याकडे विचार करण्यासाठी खूप कमी वेळ होता. वाक्याना आय हॅड लिटल टाईम टू थिंक. आय हॅड लिटल टाईम टू थिंक. त्याच्यानंतर 14वं वाक्य, तिने आम्हाला काही उदाहरणे दिली. तिने आम्हाला काही उदाहरणे दिली. वाक्याना शी गेव अस अ फ्यू एक्झाम्पल्स. शी गेव अस अ फ्यू एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर 15वं वाक्य, बरेच लोक इंग्रजी बोलू इच्छितात. बरेच लोक इंग्रजी बोलू इच्छितात. वाक्याना मेनी पीपल वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश. मेनी पीपल वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश. त्याच्यानंतर 16वं वाक्य, तू खूप बदलला आहेस. तू खूप बदलला आहेस. वाक्याना यू हॅव चेंज मच. यू हॅव चेंज्ड मच. त्याच्यानंतर 17वं वाक्य, मला आता खूप बरं वाटत आहे. मला आता खूप बरं वाटत आहे. वाक्याना आय एम फिलिंग मच बेटर नाव. आय एम फिलिंग मच बेटर नाव. त्याच्यानंतर 18वं वाक्य, जेव्हा मी तिला हे सांगितलं ती अत्यंत खुश झाली. जेव्हा मी तिला हे सांगितलं ती अत्यंत खुश झाली. वाक्याना व्हेन आय टोल्ड हर दिस शी वॉज मोर दॅन हॅप्पी. व्हेन आय टोल्ड हर दिस शी वॉज मोर दॅन हॅप्पी. त्याच्यानंतर 19वं वाक्य, जास्तीत जास्त सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते.
जास्तीत जास्त सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. वाक्यांना मोस्ट गोल्ड इज यूज टू मेक ज्वेलरी. मोस्ट गोल्ड इज यूज टू मेक ज्वेलरी. त्याच्यानंतर 20ं वाक्य. परमेश्वराच्या इच्छेसमोर कोणीच काही करू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेसमोर कोणीच काही करू शकत नाही. वाक्य येणार वन कॅन डू नथिंग बिफोर गॉड्स विल. वन कॅन डू नथिंग बिफोर गॉड्स विल. त्याच्यानंतर 21ं वाक्य. दुसऱ्या कुठल्या सोयी इथे उपलब्ध आहेत. दुसऱ्या कुठल्या सोयी इथे उपलब्ध आहेत. वाक्य येणार हॉट अदर फॅसिलिटीज आर अवेलेबल हिअर. हॉट अदर फॅसिलिटीज आर अवेलेबल हिअर. त्याच्यानंतर 22ं वाक्य. आपल्यासमोर आता वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपल्यासमोर आता वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वाक्यांना वी हॅव नो वे अदर दॅन टू वेट नाव. वी हॅव नो वे अदर दॅन टू वेट नाव. त्याच्यानंतर 23ं वाक्य. मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. वाक्यांना आय सॉ हर विथ माय ओन आयज. आय सॉ हर विथ माय ओन आयज. त्याच्यानंतर 24ं. विहीर जवळपास 60 फूट खोल आहे. विहीर जवळपास 60 फूट खोल आहे. वाक्यांना द वेल इज सम 50 फीट्स डीप. द वेल इज सम 50 फीट्स डीप. त्याच्यानंतर 25ं वाक्य. काहीतरी करण्याची वेळ आली आहे. काहीतरी करण्याची वेळ आली आहे. वाक्यांना द टाईम हॅज कम टू डू समथिंग. द टाईम हॅज कम टू डू समथिंग. अशी ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत. तुम्हाला वाचल्यावर कळेल. आपण दररोजच्या वापरात किंवा असंच बोलताना पण वापरली जातात ही वाक्य. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ती वाक्य करा. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण भेट देऊ शकता. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज आणि आम्ही फोटोज दिलेले आहेत. त्याच्यामधून पण तुम्ही शिकू शकता. त्याचप्रमाणे आम्ही 2-2 दिवसांनी वगैरे आम्ही अपडेट करत असतो. तुम्हाला शब्द देत असतो. महत्त्वाचे जे काही शब्द आहेत ते तुम्ही तिथे अभ्यास करू शकता. तिथे ते आमच्या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आमची सिरीज स्टोरी वगैरे असतात. त्याच्यामध्ये पण आम्ही बऱ्यापैकी इंग्रजी ॲड करतो. त्याच्यामुळे तिथे पण तुम्ही भेट देऊन ते वाचायला विसरू नका. तिथे पण आम्हाला फॉलो करा. तुम्ही अजूनपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.